पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना तारीखवर तारीख समित्यावर समित्या असंच चालू आहे मित्रांनो. आपण बघत असेल की 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे शेतकरी थकीत आहे अशा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं आश्वासन या सरकारनं दिले होतं आणि 30 जून 2026पर्यंत या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणून असं मोठं आश्वासन दिलं होतं मित्रांनो. आता 30 जून बी दिली आणि अद्याप कर्जमाफी काही मिळाली नाही. आता एक पुढं मोठं कारण करतात की यावर राज्यपाल महोदयांची सही बाकी आहे आणि ही सही झाल्यानंतर साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. आणि कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र ठरणार आहे त्यासंबंधी आपण थोडी माहिती बघू मित्रांनो. 2017मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी या कर्जमाफीचा लाभ घेतला होता अशा शेतकऱ्यांना दुबारा कर्जमाफी देण्यात येणार नाही. त्यानंतर 2019मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सरसकट 2 लाखापर्यंत कसलंही कर्ज म्हणजे पूर्ण कर्ज 2 लाखापर्यंत त्यांनी माफ केलं होतं आणि कसल्याही प्रकारच्या अटी निकष त्या ठिकाणी ठेवल्या नव्हत्या आणि शेतकऱ्यांना मोठा त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. यानंतर आता 2026मध्ये जी कर्जमाफी अंमलात आणलेली आहे अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना यामध्ये अनेक असे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. सरकार सांगतं या योजनेमध्ये 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि 36,585 कोटी रुपये शेतकऱ्यांना यासाठी लागणार आहे मित्रांनो. पण अद्याप यात आकड्यात काही ताळमेळ दिसत नाही आणि जे शेतकऱ्यांनी पहिला लाभ घेतला होता अशा शेतकऱ्यांना दुबारा काही कर्जमाफी मिळणार नाही. ऐकूया मित्रांनो पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून. या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे स्वतः काय म्हणतात त्यांच्याबद्दल माहिती. मंजूर झाल्यानंतर या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की नंतर मागण्या मंजूर झाल्यानंतर कुठल्या अर्थात राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जातात आणि लवकरच राज्यपाल महोदयांची सही या मागण्या मंजूर झाल्यानंतर पुरवणी मागण्या आता अधिवेशनामध्ये असं मंजूर झाल्यानंतर राज्यपालांची सही साधारणतः लवकरात लवकर घेऊन, कारण का जी आपली आकडेवारी शेतकऱ्यांची आहे आपल्याला माहिती आहे की सहकार विभागाची ती संपूर्ण आकडेवारी ही सध्या तयार आहे आणि त्यानुसार साधारणतः 5 जुलैच्या आसपास राज्यपाल महोदयांची सही ह्या अर्थसंकल्प पुरवणी मागणीवर झाल्यानंतर ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या रकमा वर्ग ह्या केल्या जातील. आणि अजूनही आपल्याला माहिती आहे की लोकप्रतिनिधी अजून ह्यामध्ये जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे यामध्ये काय थोडेसे बदल करावेत, निकषामध्ये नियमामध्ये बदल करावेत, ह्या सर्व सदस्यांची मागणी आहे, शेतकरी संघटनेच्या नेत्यांची मागणी आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांना आश्वासित केले आहे की निश्चित प्रकारे यामध्ये थोडेफार बदल करून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ कसा मिळेल या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. जाचं काठी म्हणण्यापेक्षा अनेक आता सभासदांनी सांगितलेलं की 2019च्या ह्या कर्जमाफीमध्ये 2019चे जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय वेगळा घ्यावा. साखर कारखान्याचे जे सिजनल कामगार आहेत त्यांना यातनं सूट द्यावी. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या बाबतीमध्ये मी आज तुमच्याशी बोलण्यापेक्षा या बाबतीमध्ये आमच्या उपसमितीमध्ये चर्चा होईल आणि या चर्चेतनं या राज्याचे मुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील. विरोधक टीका करण्यापेक्षा मी तुम्हाला विरोधकांनाही माहिती आहे कुठलीही रक्कम कुठला अर्थसंकल्प एकदा पुरवणी मांडल्यानंतर त्यामध्ये जोपर्यंत मंजुरी होत नाही आणि तो मंजूर झाल्यानंतर राज्यपाल महोदयांची सही होत नाही तोपर्यंत ती रक्कम आपल्याला शेतकऱ्यांना देता येत नाही. त्यामुळे निश्चित प्रकारे कोण टीका करते याला म्हणण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर रक्कम कशी मिळेल यासाठी आमच्या सरकार हे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये बांधील आहे. सर, दुसरीकडे एक गोष्ट समोर येत आहे की सांगली किंवा इतर जिल्हे असतील त्यामध्ये जे साखर कारखानदार आहेत ते वाहतूकदारांच्या गाड्यांचे किंवा इतर सगळे डॉक्युमेंट्स वापरून दुसऱ्या राज्यात त्या बँकेमध्ये गहाण ठेवतात आणि कर्ज काढतात.
अशी एक बातमी जी आहे ते समजते. असं होणार नाही या बाबतीमध्ये मला काय मी माहिती घेतलेली नाही आहे आणि माहिती नसताना मी बोलणं बरोबर नाहीत. शेवटी कुठलाही साखर कारखानदार असं हा गोष्टी करणार नाहीत, पण तरी या बाबतीमध्ये मी माहिती घेतल्यानंतर नक्की आपल्याशी बोलेल. इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे. सहकारचा विषय आहे. 100 कारखान्यांचा या सगळ्या अनुषंगाने माहिती समोर आली होती की शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट वापरून कारखान्यांना कर्ज उचललेले आहेत आणि अनेक ठिकाणी या गोष्टी घडताना दिसत आहेत. या अनुषंगानं सरकार मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील तुम्ही बोलणार आहात तर प्रत्येक नाही या बाबतीमध्ये